फ्रॉड, डेंटल इम्प्लांट फ्रॉड कसा चालतो आणि कसं पेशंटला मॅनिप्युलेट करतात त्याचं काका आपल्याकडे जिवंत उदाहरण आहे. तर काका त्यांची स्टोरी सांगतील. काका 2 लाख 2.5 लाखला फसल्यात इम्प्लांट मध्ये. तर काका तुमची स्टोरी पूर्ण सांगा. स्टोरी म्हणजे सांगायची म्हणजे मला डायबिटीज आहे. डायबिटीज म्हणून माझ्या दातावरती परिणाम झाला. माझे सर्व दात पडले, म्हणजे खायचे वांदे व्हायला लागले. मग मी विचार केला की असं कवळी पण बसून बघितली, पण ती 5 वर्ष चालली. नंतर परत नवीन कवळी बसा. तर मी विचार केला की मी इम्प्लांटच करून घेतो, म्हणजे कायमचा माझा प्रॉब्लेम निघेल. म्हणून मी मराठी पेपरमध्ये एक ऍड बघितली. त्या ऍड प्रमाणे मी ठाण्याला जाऊन आलो. ठाण्याला सांगितलं त्यांनी मग आम्ही करून देतो, चांगले इम्प्लांट करून देतो म्हणून मी गेलो. तर त्यांनी 2 महिन्यात करतो म्हणले, 6 महिने लावले. आणि 6 महिने लावून पण शेवटी त्यांनी मला फसवलं. म्हणजे सांगितले दात सांगितले आणि दिले, त्यातलं काय मला काय माहित नाही पडलं. मी आपल्या वेड्यासारखं म्हणजे हा चांगला आहे तरी विचारलं चालतील का, ते म्हणे नाही लाईफ बड चालेल. पण ते 6 महिन्यामध्ये दात तुटले. त्यामुळे मी एवढा नाराज झालो की आता सहज उडाला. माणूस कधी पण जातो तो इम्प्लांट साठी जातो, तो दातासाठी जातो. आणि तेच दात पूर्ण तुटले म्हणजे तुम्ही जेवढे पैसे दिले तेवढे वाया गेले पूर्ण. आणि वरून मी जेव्हा काका माझ्याकडे आले त्यावेळेस प्रॉपर पार्ट्स पण नव्हते लावले त्याचे. म्हणजे इम्प्लांटला 2 पार्ट लागतात स्क्रू बनवायसाठी. एक इम्प्लांट असतो, एक मल्टीयुनिट असतो. तो मल्टीयुनिट टाकलाच नव्हता. एक जुळवाजुळव करून एक लोकल लेवलचे पार्ट्स लावले होते. आणि जेव्हा ते लोकल लेवल, कारण की स्वस्तात करायसाठी ते पेशंटला तर सांगून दात भेटणार चांगले, पण ते काय करतात ते लोकल लेवलचे पार्ट लावतात. आणि मग ते लोकल लेवलचे पार्ट आहेत ते त्रास देतात. मग काकांचे दात तुटत राहिले नाही. किती वेळा बनवले तुम्ही नंतर तुटलेले दात असे? 3 वेळा. 3 वेळा बनवले, 3 वेळा दात तुटत राहिले. कारण की त्याचे पार्ट जे होते ते लोकल लेवलचे होते, प्रॉपर कंपनीचे नव्हते. तर काय करणार, शेवटी नाराज. लकीली इथून यांचा मला ऍड्रेस मिळाला ह्याच्यावर गुगलवरती. काकांनी गुगलवर गेले, रिव्ह्यू वाचले, ऍड्रेस भेटला. मग काका इकडे आले. तर काकांना मी समजवलं की काका ते पार्ट्स आणायला लागतात. काकांना ती प्राइस जी होती ती महाग वाटत होती. काकांनी थोडा विचार केला, पण काकांना थँक्यू म्हणतो की काकांनी ते डिसिजन घेतलं की नाही, मला ते प्रॉपर पार्ट्स लावून तुम्ही करून द्या एकदा. बरोबर. थोडस काकांनी आपलं बजेट मायनर वाढवून घेतलं. नाव यू कॅन सी काका 6 महिन्यापासून तुम्ही खाताय एकदम 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 परफेक्ट, 100%, 101%. आणि ते जुने दात आणि नवीन दात याच्या क्वालिटीमध्ये तुम्हाला फरक पडतो. तर नवीन दात प्रॉपर इटालियन क्वालिटीमध्ये बने. जुने दात एक प्लास्टिकचं मटेरियल होतं, त्यात बनवलं होतं, ते नेहमी तुटत राहायचं दातांना. तर कधी पण अशा गोष्टींना बळी पडू नका. कोणती गोष्ट चांगली काय, एक कॉम्बिनेशन असतं. एक इम्प्लांट, मल्टीयुनिट आणि स्क्रू रिटेन DMLS सिरामिक किंवा झिरकोनॅटिव्ह, या तिघांशिवाय काही तुम्ही दुसरं करू नका. माझे व्हिडिओज आहेत खूप सारे, ते तुम्ही बघून घ्या. काकांना जसा लॉस झाला तसं तुम्हाला होऊ नका देऊ. एंड ठीक तर सर्व ठीक. काका सर्व खाऊन पिऊन मजा करतात. आज काका आनंदात आहे. काकांनी आल्याला सांगितलं की आज क्लिकला पार्टी देणार. त्यावेळेस काका एकदम चिडत होते. काकांना असं वाटत होतं एकदा ट्रस्ट गेल्यानंतर तो कोणत्या डॉक्टरवर ट्रस्ट होतो, जेवढा टाइम चालू होता. आणि त्याच्यानंतर दात लागल्यावर सुद्धा काका हे होते की टेन्शन मध्ये होते की नाही नक्की टाइमच सांगेल, तिथं वेळच सांगेल, आता कसं चालेल. तर म्हणून 6 महिन्यानंतर घेतोय काकांचा. ठीक आहे काका, चला धन्यवाद काका, थँक्यू.